नमस्कार, मी संदीप कसालकर. स्वागत आहे आपलं महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये. महाराष्ट्र पोलीस हे केवळ एक नाव नाही आहे, तर राज्याच्या सुरक्षिततेचं कवच आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य जपणारे पोलीस अधिकारी दिवस रात्र आपल्या रक्षणासाठी झटत असतात. पोलीस प्रशासनाचे धाडसी निर्णय, त्यांनी केलेली शिताफीची कारवाई आणि वर्दीमागचा त्यांचा खडतर प्रवास जगासमोर आणण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्र पोलीस न्यूज, जिथे केवळ गुन्हेगारी नाही तर गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेल्या पोलिसांची शौर्याची गाथा सुद्धा सांगितली जाईल. तर आजची मोठी बातमी येते अकोल्यातून. अकोला शहरातील श्री सप्तशृंगी अलंकार केंद्र या ज्वेलरी शॉपवर 7 मे रोजी झालेला सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना यश आलंय. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. अवघ्या 72 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. तपासादरम्यान असे समोर आलं आहे की आरोपी रोहनसिंग सतनामसिंग बावरा याने दरोडा टाकण्यापासून परिसरात बेडशीट विक्रेता म्हणून रेखी केली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला आणि जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून त्याला ताब्यात घेतलाय. आरोपीकडून आतापर्यंत 160 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली देशी बनावटीचे पिस्तूल असा एकूण 25,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्राथमिक माहितीनुसार दरोड्यात एकूण 69,90,000 रुपयांची लूट झाली होती, ज्यातील उर्वरित मुद्देमालाचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या गुन्ह्यात त्याला आणखी कोणाचे सहकार्य लाभले आहे का याचा अधिक तपास खदान पोलीस करत आहेत.